महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने नव्याने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायदा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेचे हक्क हिरावत जनमानसांवर विविध प्रकारचे अनधिकृत निर्बंध आणणारा असल्याने हा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन रवाना केले। त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही खालील सही करणार विनंतीपूर्वक निवेदन सादर करीत आहोत की महाराष्ट्र राज्य सरकारने नव्याने लागू केलेला जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनधिकृत निर्बंध घालणारा हा कायदा अत्यंत चुकीचा आहे। जर एखाद्या सरकारमधील मंत्री, आमदार किंवा शासकीय अधिकारी यांच्या चुकीच्या प्रकाराबाबत व कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असेल किंवा तक्रार करत असेल तर हे कृत्य राष्ट्रहिताविरोधी कृत्य ठरवून यावर अनधिकृतरित्या कारवाई करण्याचा अधिकार सरकार या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून स्वतःकडे राखून ठेवत आहे। एक प्रकारे सरकार या कायद्यामुळे जनसामान्यांची व लोकशाहीच्या माध्यमांची मुस्कटदाबी करीत आहे। सत्ताधाऱ्यांचे चुकीच्या धोरणाचे सत्य जगासमोर आणण्यापासून सर्वसामान्य जनतेला रोखण्याचे या सरकारचे मनमानी धोरण आहे। हे धोरण आम्हासह सर्व सामान्य जनतेला मान्य नसून या कायद्याला राज्यातील विविध संघटनांनी तसेच विरोधी पक्षातील विविध राजकीय पक्षांनी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध दर्शविला आहे। भवनामध्ये प्राथमिकता त्याची औपचारिकता पार पडलेली आहे। हा कायदा रद्द व्हावा या कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ही भारतीय जनता पार्टीची सरकार करत आहे। त्याचा निषेध करण्याकरता हा कायदा रद्द व्हावा याकरता आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देत आहोत। जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून लोकांवर हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न भाजप सरकार करते आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व जमलो आहोत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खामगाव तालुका व शहराच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन भाजप सरकारच्या विरोधात, महायुती सरकारच्या विरोधात सुरू आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।